हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे 12 ऑक्टोबर, वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे दसरा। त्याचप्रमाणे नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। नवमी त्याचप्रमाणे दसरा हा एकाच दिवशी आलेला आहे। दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस मानला जातो। तर हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच सत्याचा विजय दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। तर या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते आणि अतिशय शुभ मानलं जातं। त्याचप्रमाणे या दिवशी अनेक जण सोनं चांदी सुद्धा खरेदी करत असतात आणि ही सोनं चांदी खरेदी केल्यामुळे आपल्याला ते कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही। त्याचप्रमाणे या दिवशी अनेक जण जमीन खरेदी करतात, नवीन घराची खरेदी सुद्धा केली जाते, नवीन वाहन याची सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते। पण सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं आणि म्हणूनच ज्या लोकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल अशा या दिवशी सोनं नाही तर फक्त ही 1-2 रुपयांची वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून घेऊन यायची आहे। ही वस्तू घरात खरेदी करून आणल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल। तुमची करोडपती होण्याची इच्छा तुमची 100% पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी खरेदी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा केली जाते, म्हणजेच ज्ञानाची आणि शक्तीची पूजा ही या दिवशी केली जाते। आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये अनेक जण सोने खरेदी करून किंवा चांदी खरेदी करून आणत असतात। तर ही सोनं चांदी घरामध्ये खरेदी केल्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये ती स्थिर राहते। पण आता सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं, कारण सोन्याचे भाव जे आहेत तर ते गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना सोनं खरेदी करणं हे परवडत नाही आणि त्यांना शक्य होत नाही। मग अशा दिवशी सोन्यापेक्षा अतिशय मौल्यवान वस्तू जी आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला आणायची आहे। ही घरामध्ये वस्तू आपण जर आणली तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहते, पैशामध्ये वाढ होते। आणि जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा घरातून निघून जातो। म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते पण लक्ष्मी आपल्याकडे स्थिर नाही, आपल्या घरामध्ये स्थिर नाही। आणि जितकं महत्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिलं जातं तितकंच महत्व माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा दिलं जातं। म्हणूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। आपण जर ही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहील, घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल। तर तुम्हाला मी जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे। तुम्ही ही वस्तू उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही घरामध्ये वस्तू आणायची आहे। तर ती वस्तू आहे ते म्हणजे कमल बीज। तर ज्याला आपण कमल बीज किंवा कमळाचं बी असं सुद्धा म्हणतो। तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कमळाच्या फुलाला पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। तर या फुलाला ब्रह्म कमळ किंवा ब्रह्माचं कमळ असं सुद्धा म्हटलं जातं, जे तुमच्या जीवनावरती खोल आणि प्रभाव टाकत असतं आणि जीवनामध्ये सकारात्मकता यामुळे येते। तर आपल्याला एक कमळाच्या फुलाचं जे बी आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे। आता हे बीज तुम्हाला कुठं मिळेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला ही जी बी आहे तर ती कमळाची मिळेल। तर ती बी तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे। यानंतर ही बी तुम्हाला धुवून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं आहे।
तर पहा, यावरती तुम्हाला थोडेशा अक्षता पण ठेवायच्या आहेत आणि या पानावरती तुम्हाला हे कमल बीज जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक काळी मिरी जी आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर ती काळी मिरी तुम्हाला तुळशीच्या पानावरती ठेवायचं आहे आणि यानंतर यावरती हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। धूपदीप अगरबत्ती तुम्हाला वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यामध्ये ही कमळाची बी आणि ते तुळशीचं पान आणि जी काळी मिरी असणार आहे तर या 3 वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत आणि यानंतर याची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे। तुम्ही आतल्या साइडने किंवा बाहेरच्या साइडने कोणत्याही साइडने ही पोटली बांधू शकता। तर आता ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधल्यानंतर घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा मुख्य वर्चस्व असतो आणि घरामध्ये तिथूनच चांगले आणि वाईट लोक आणि लक्ष्मी अलक्ष्मी वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या प्रवेश करत असतात। जेव्हा आपण अशी पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो तेव्हा कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, कारण त्यामध्ये असणारी जी काळी मिरी आहे तर ती नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट करत असते। जिथे माता लक्ष्मीचं आसन असेल तिथे माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते। तर पहा, तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि कमळाचं फूल किंवा कमळाचं बीज आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं। यावरती या फुलावरती माता लक्ष्मी विराजमान आहे आणि म्हणूनच जर माता लक्ष्मीचं आसन आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी हे नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे घरातील अनेक आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात, घरात सुख संपत्ती वाढत जाते आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी महानवमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल पण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला 27 दिवस माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचं फूल अर्पण करायचं आहे। हे फूल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात। तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही उद्या दसऱ्यापासून पुढचे 27 दिवस दररोज एक कमळाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला माता लक्ष्मीला वाहायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। 27 दिवस पूर्ण होण्याच्या आधी तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती नक्कीच यामुळे पूर्ण होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।